सर्व पत्रकार बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. बरेच दिवसानंतर नाही आपली या ऑनलाईन भेट होत आहे. आजची जी प्रेस ब्रीफ आहे त्या प्रेस ब्रीफमध्ये गेले काही महिने दिवस पुणे क्राईम ब्रांच आणि 2/7चे अधिकारी अंमलदार असा पुणे पोलीसचा स्टाफ अँटी नार्कोटिक्स ऑपरेशन साठी काही गुन्ह्यांचा पाठपुरावा करत होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2024 मध्ये आपल्याकडं एक मोठी कारवाई करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये मेट्रोटॉन एफडी वरती जी कारवाई झाली होती त्यामध्ये काही लॅब उद्ध्वस्त झाल्या होत्या, काही फॅक्टरीचे ठिकाणं आपण रेड केली होती. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये तरीही छोट्या छोट्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची तस्करी चालू असल्याचं आपण करण्यात आलं. त्याच्यातून काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या दाखल गुन्ह्यांचा पाठपुरावा करत असताना ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती की हा सगळा जो मुद्देमाल येतोय किंवा हे ड्रग्ज येत आहेत तर ते कुठल्या भागातून येत आहेत त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं. त्याच्या मागचे जे इतर आरोपी आहेत त्यांचा शोध घेणं गरजेचं होतं आणि ते सगळं करत असताना CR नंबर 11/26 चंदननगर पोलीस स्टेशन 6 जानेवारी 2026 ला दाखल घडलेली घटना आणि त्याच्यावर दाखल असलेला गुन्हा आहे त्याच्यामध्ये 120 ग्रॅम एफडी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर CR नंबर 21/26 खराडी पोलीस स्टेशन ची हद्दीमध्ये असलेली घटना आणि त्यामध्ये दाखल असलेला गुन्हा ज्याच्यामध्ये 27 ग्रॅम एफडी हा पकडण्यात आला होता. या दोन्ही कारवायांमध्ये क्राईम ब्रांचचे अँटी नार्कोटिक्सचे अधिकारी अंमलदार समाविष्ट होते. त्यांनी चांगली कारवाई करून तिथे गुन्हे दाखल केलेले. त्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करत असताना 2/7 सोबत काम करत असताना 2/7च्या टीमने अधिकारी अंमलदारांनी अत्यंत चाणाक्ष पद्धतीने आणि इन्व्हेस्टिगेशन स्किल्सचा पुरेपूर वापर करून या सगळ्या गुन्ह्यांच्या मागे या तस्करीच्या मागे जे रॅकेट चालते त्या रॅकेटला उघडकीस आणण्याचा हा प्रयत्न यशस्वीपणे पार पाडून दाखवलेला आहे. मला असं वाटतं की याच्या पुढची जी माहिती आहे आपल्याला ती आपल्याला 2/7चे DCP साहेब श्री शोभा मुंडे हे देतील. खराडी पोलीस स्टेशन येथे 3/2/2024 येथे एक 27 ग्राम मेफेड्रोन तस्वीर पकडण्यात आला होता. त्यामध्ये सापळा जाळी जपला होता. त्यावेळेस 2 आरोपी ज्यामध्ये आपण आता ठेवले होते. पहिली साईड एकला दाखवा 2 दाखवते साईड. यामध्ये 2 आरोपी यामध्ये आपण अटक केली होती. मोतीसिंग मुकेश मोतीसिंग उर्फ मुकेश श्रवणसिंग राजपुरोहित व हरीश उर्फ हरिराम सुजनाराम निवासी हे 2 आरोपी आपण अटक केले होते. त्यामध्ये 27 ग्रामचा एफडी आपण हस्तगत केला होता. एक काढून आली होती. त्यामध्ये आपण तांत्रिक तपास केला, आरोपीचे इंट्रोगेशन केलं. त्यातून एक लिंक निष्पन्न झाली. त्या लिंकच्या अनुषंगाने एक आरोपी निष्पन्न झाला ज्याचे नाव हे योगेश उर्फ मनीष बिश्नोई राहणार राजस्थान असे होते. त्या आरोपीला सापळा रचून आपण बालाजी ट्रेडर्स गिफ्ट शॉप येथे आपण त्यांना त्याच्यावर सापळा रचला आणि त्याकडून 151 ग्राम मेट्रोटॉन 30,20,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्यावेळेस त्याचा तांत्रिक तपास केला, त्याचं इंट्रोगेशन केलं. त्यावेळेस आढळून आलं की त्यासोबत अजून एक साथीदार हा राजस्थानहून आला होता डिलिव्हरी अशाच प्रकारची डिलिव्हरी देण्यासाठी. त्यालाही सापळा नसून आपण अटक करण्यात आपल्याला यश आलं. त्याचे नाव सचिन उर्फ SK रमेश कुमार बिश्नोई राहणारा राजस्थान. याला मुंबई परिसरातून आपण 4,65,000 रोख रकमेसोबत ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी केली. त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की हे जे 4,65,000 रुपये त्याकडून हस्तगत झालेले आहेत ते बेसिकली ड्रग्सच्या डिलिव्हरीतून निष्पन्न झालेले आहेत. त्याचा सखोल तपास केला आणि ताबडतोब पुढची लिंक निष्पन्न केली. त्यामुळे त्याने हे जे ड्रग्स डिलिव्हर केले होते त्या आरोपीला आपण ताब्यात घेतलं आणि अमित सुनील फुले राहणारा मांजरी याला अटक करण्यात आलं. त्याकडून सचिनने जे ड्रग्स डिलिव्हरी केले होते ते ड्रग्स झाडाझाडतीमध्ये
रिकव्हर केले. त्यामध्ये 398 ग्राम एमडी म्हणजे रफली 79,60,000 रुपयांचा हा जो मुद्देमाल आहे हा हस्तगत करण्यात आला. यावरून त्याचबरोबर झोन 7 मध्ये काही रेट्स ज्या आपण केल्या होत्या त्यामध्ये काही लिंकेजेस आपल्या राजस्थानचे निघत होते आणि अनेक दिवसांपासून एक साखळी चांगल्या प्रकारे उघडीला आणावी याची एक मंशा होती. त्या अनुषंगाने त्या सर्व गुन्ह्यांचा पुन्हा तपास करण्यात आला आणि त्यातून काही लीड्स आपल्याला राजस्थानचे भेटण्यात आले. त्या लीड्सवर काम करण्यासाठी पुढील रिकव्हरी करण्यासाठी आणि पाहिजे आरोपी हे अटक करण्यासाठी एक टीम एएनसी आणि झोन 7 यांची तयार करण्यात आली. ज्यामध्ये एएनसीचे एपीआय पंडित रेजिकवाड हे होते, त्याचबरोबर एएनसीचे एपीआय नाईक हे होते, त्याचबरोबर आणि इतर 16 अंमलदारांची टीम गठीत करण्यात आली आणि त्यांना ताबडतोब राजस्थान येथे रवाना करण्यात आलं. जी टीम बेसिकली 9 तारखेच्या आसपास ही गेलेली आहे आणि त्यांनी तिथे वेगवेगळे पथक बनवले आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात आला. त्यामध्ये काही पाहिजे आरोपी ते तिथल्या लिंक सोबत निष्पन्न झाले होते. असे वांगीलाल बिश्नोई आणि सचिन बिश्नोई, योगेश बिश्नोई यांच्या राहत्या घरी हत्या घेण्यात आला. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे त्यामध्ये जो मुख्य आरोपी होता रतनलाल चौधरी उर्फ जाट याच पोलीस पथकाने बलोचरा जिल्हा राजस्थान येथून अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विचारपूस करून त्याच्या तांत्रिक काही इन्व्हेस्टिगेशन करून त्याकडून रफली 1 किलो 384 ग्राम एमडी तिथं आपल्याला हस्तगत करण्यात आला. रफली 2,76,80,000 चा हा मुद्देमाल आपण हस्तगत केला.